आम्हीच दाखवून आलेलं आहे। आजची परिस्थिती आपण देशाची बघतो का महिला सुरक्षित नाही, लहान बच्ची सुरक्षित नाही, 70 वर्षाची आजी सुरक्षित नाही। अशा वेळेस आमच्या कुटुंबाचा मेळावा। गुड मॉर्निंग मुंबई, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे। आपण आता चाललोय विक्रमगडला, कारण आज आहे जिजाऊ सामाजिक संस्था कार्यक्रम। त्याच्यामध्ये कोकण मॅरेथॉन आहे, महिलांसाठी मेळावा आहे आणि त्यामध्ये ह्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव पुरस्कार मिळत आहे। आपल्यासंग ती महिला आहेत, पुरुष आहेत, आपण सगळी जाणून घेऊया। आज आपण चालू तिकडे, आपण बोलूया त्यांना कसं वाटतंय आणि आजचा कार्यक्रम चाललेत त्यांना काय वाटतं त्या गोष्टीवरती आपण चर्चा करूया। चला मग, चलतंय ना विक्रमगडला, आपण अशी बोलून घेऊया। चला मग आपण ताई, या संस्थेचं काम आणि कारागिरी कशी आहे? संस्थेचा तुम्हाला अनुभव आहे का? या संस्थेचा मला खूप अनुभव आहे, कारण हे जे सामनेदार आहेत यांचे कार्यक्रम संस्थेचे बघितलेले आहेत, त्याच्यासोबत मीटिंग्सवर गेलेली आहेत, तर त्यांचे असे कार्यक्रम आहेत ज्या मुलांना जी अंध मुलं आहेत त्या मुलांसाठी सुद्धा त्यांनी शिक्षण संस्था निर्माण केलेली आहे, शिक्षण फ्रीमध्ये आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे तिथे जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलसाठी जे फॅसिलिटी देत आहेत त्यांच्यासाठी त्यांनी कार्यक्रम ठेवला आहे, किंवा कोण आजारी असेल, कोणा काय प्रॉब्लेम असेल तर सगळ्यांकडे तिथे मोफत औषधं दिली जातात। काही कोणताही कार्यक्रम असेल तिथे सरांचे जी मुलं आहेत त्या मुलांना खरोखर शिक्षणाची जी गरज आहे ते तिथे सर फ्रीमध्ये देत आहेत। कोणाला कॉम्प्युटरची गरज आहे तर काही मुलांना शिक्षणाला घरातून प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेममध्ये सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा सर तिथे सगळ्या सोयी उपलब्ध केलेल्या आहेत। ज्या मुलांना कॉम्प्युटर शिकायचं आहे तर कॉम्प्युटर सुद्धा तिथे सरांनी फ्री ठेवलाय सगळ्यांना। ज्या मुलांना नोकऱ्यांचा क्षेत्राबद्दल जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा सरांनी तिथे सॉल्व्ह करतायत। त्यासाठी आम्ही या 2 वर्ष सरांनी इथे हा कार्यक्रम बघते। त्यांनी आम्हाला सगळ्यांना ठाण्यामध्ये फ्री मशीन वाटप सुद्धा केलेलं आहे, म्हणजे ज्यांना रोजगार नाही आहे तो रोजगार सुद्धा सरांनी उपलब्ध केला आहे। व ज्यांना बघायचं असेल तिथे जाऊ शकतो इच्छुक, त्यासाठी सरांनी तिकडे कार्यक्रम ठेवले। आता नॅचरलचा कार्यक्रम ठेवला तर आम्हाला थोडं जायला लेट होते, पण तरीसुद्धा आम्ही तो कार्यक्रम मनापर्यंत पोहोचतोय। आमची सुद्धा त्यांनी आतुरतेने वाट बघतायत, आम्हाला थोडं जायला लेट झालेलं आहे, त्याबद्दल मी धन्यवाद देते की सरांनी की आज आमची तिथे सगळे वाट बघतात। आमच्याकडून सुद्धा बसेस निघालेल्या आहेत, त्याच्यामुळे आता आम्ही तिथे गेल्यावरच आम्हाला कळलं की तिथे काय कार्यक्रम आहे। सरांनी आम्हाला आतुरतेने आमची तिथे वाट बघतात, आम्ही त्यांच्यासाठी खास बोलले। धन्यवाद। शिक्षण घेणारे मुलं सुद्धा, लहान मुली सुद्धा आहेत आणि या संस्थेत त्यांना खूप योगदान भेटलेलं आहे। त्यासाठी ते आपल्या संस्था एक आपलं घर समजून त्या घराच्या कार्यक्रमाला सगळ्या मुली सुद्धा तिथे निघालेल्या आहेत आणि चाललेल्या आहेत। तर ताई, काय वाटतं तुला? मुलांनो, आज रविवार आहे, सगळेजण तर रविवारी एकदम मजा करतात, फिरतात। तर आजच्या कार्यक्रमाला तुम्ही चालल्यात विक्रमगडला, आपला जिजाऊ सामाजिक संस्थेचा कार्यक्रम आहे, मॅरेथॉन आहे। तर त्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन तुम्हाला काय, म्हणजे तुम्हाला काय वाटणार आहे? म्हणजे की अशी पहिल्यांदा अशी मॅरेथॉन पळायला अशी एक अनुभव, वेगळा अनुभव वाटतो। भाग घ्यायचा आहे आणि तुम्हाला असं वाटत नाही का एक चांगली संस्था आहे, ती संस्था मुलांसाठी, महिलांसाठी खूप चांगलं काम करते, त्यांची आर्थिक परिस्थिती शिकण्याची नाही आहे, त्यांना ती खूप हातभार लावते आणि त्यांचा एक मोलाचा वाटा आहे। मुलांनी शिकावं, मुलींनी शिकावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि स्वतःचं आयुष्य घडवावं। आयुष्य घडवण्यासाठी आई वडील तर आपल्याला मदत करतच असतात, पण एक संस्था म्हणून ती पण आपल्याला मदत करते। तर कसं वाटतं? माझे बंधू आणि भगिनी आहेत, त्यांना आम्ही गडबोली येथे घेऊन जात आहे। आमच्या जिजाऊ सामाजिक संस्थेतर्फे आम्ही मॅरेथॉनच्या
व मेळावा वगैरे ठेवलेला आहे. तर जिजाऊ सामाजिक संस्थेचा नेहमीच एक संकल्प असतो की गोरगरीब जनतेबरोबर नेहमी आमची संस्था उभी असते. आम्ही नेहमीच आमचा एक प्रयत्न असतो की सामान्य माणूस हा सक्षम झाला पाहिजे, त्याच्या बी इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत, म्हणून आमची सामाजिक संस्था जी आहे नेहमी झटत असते. आमचे संस्थेचे संस्थापक माननीय निलजी सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून जे काही आज बसेस वगैरे काढलेले आहेत, आम्ही आमच्या ठाणे शहरातून 13 बसेस आहेत. वागळे सर्कलवरून आम्ही एक बस ठेवली आहे माझ्या बंधू आणि भगिनींसाठी, रिक्षा चालक मालकांसाठी. तर त्या बसमधून आम्ही सर्वांना घेऊन जात आहे. आम्ही आता गडपुरीला जाऊन तिथे त्यांना कार्यक्रम वगैरे दाखवणार आहे. परत जिजाऊचे काही संकल्प, ज्या काही उपक्रम आहेत, आपली जिजाऊ संस्था काय काय करते हे पण त्यांना दाखवणारच आहे. 130 बेडचं आमचं मल्टीनॅशनल हॉस्पिटल त्यांना दाखवणार आहे. UPSC MPSC अकॅडमी ते लॅब दाखवणार आहोत आम्ही यांना. आणि अजून आमच्या पोलीस अकॅडमी आहेत त्या पण दाखवणार आहोत. प्लस अंध व मतिमंद मुलांची शाळा आहे ते पण दाखवणार आहे यांना. प्लस अजून CBSE बोर्डचे आमचे स्कूल आहेत ते स्कूल यांना दाखवणार आहेत. कारण माझे जे रिक्षा चालक व महिला भगिनी आहेत त्यांच्या पण मुलांचं शिक्षण CBSE बोर्डमधून झालं पाहिजे अशी सांबरे साहेबांची नेहमी संकल्पना आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न करत आहोत. आता बघूया आपण या गोष्टीला आम्हाला किती सहकार्य लाभतं आणि कितीही लोक आम्हाला मदत करतात. आता पुढे येणारा काळच हा दाखवेल. तरी मी जिजाऊ सामाजिक संस्थेच्या वतीने पहिले तुमचे हार्दिक अभिनंदन करतो. कारण तुम्ही नेहमीच आमच्या जिजाऊ संस्थेच्या कार्यक्रमात नेहमी तुम्हाला बोलवलं नाही बोलवलं चुकून कधी कधी आमचा फोन तुम्हाला जात नाही, तरी पण तुम्ही आवर्जून आमचा कार्यक्रम अटेंड करता. त्यामुळे जिजाऊ सामाजिक संस्थेच्या वतीनं व माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी तुमचं नेहमीच हार्दिक स्वागत करतोय. सर ऐका ना, सामाजिक संस्था एक मोठं वटवृक्ष आहे, बरोबर ना? बरोबर. आणि त्या वटवृक्षासाठी वृक्षाच्या कार्यक्रमाला जगापर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणाची आमंत्रणाची गरज नसते. बरोबर. मी पण त्या वटाच्या एक वृक्षाच्या खाली येऊन आपलं सहकार्य देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून तुम्ही मला कुठल्या कार्यक्रमाला बोलवा नका बोलू तरी मी त्या कार्यक्रमाला जातीने हजर राहील. आणि संस्था जे चांगलं काम करते कुठेतरी त्या कामाचं स्वरूप ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत असतो. कारण का सर काय असतं माहिती आहे का, आजच्या जमान्यामध्ये मोबाईल हा सगळ्यांकडे असतो. अँड्रॉइड फोन असल्यामुळे सगळेजण YouTube व्हॉट्सअप बघत असतात. बरोबर. ह्या छोट्याशा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्या संस्थेचं काम जोपर्यंत मला ते करायचं आहे शेवटपर्यंत मी ते काम करत राहील आणि संस्थेला हातभार लावण्याचा प्रयत्न करेल. या संस्था एकटं कोण चालू शकत नाही सर, त्याला प्रत्येकाला सहकार्य लागतं. ते सहकार्य मी करायचा प्रयत्न करतो सर. तुम्ही मला कुठलाही कार्यक्रम असला बोलवा नका बोलू तरी मी येणार, पण तुम्ही आठवणींनी मला आठवण करता बोलवता कार्यक्रमाला आणि मी जातीने तिथे हजर राहतो. त्यामुळे तुम्ही मला ती सवलत देता ती वेळ देता त्याबद्दल तुमचं मी आभार मानतो. थँक्यू सर, धन्यवाद. जे आम्हाला बस दिलेलं आहे 22 नंबर सर्कलवाल्यांना कार्यक्रम बघण्यासाठी त्यांनी भरपूर असे कार्यक्रम केलेले आहे. जे आम्ही पहिल्यांदा जाऊन आम्ही कार्यक्रम बघणार आहे. आणि त्याच्यानंतर मग हा कार्यक्रम जे जिजाऊ संस्था आहे हे वाढवण्याचा प्रयत्न करणार आम्ही. आणि खरंच आनंदाची गोष्ट आहे त्यांनी आमच्यासाठी एवढं केलं. आम्हाला पुढं जाऊन म्हणजे सगळ्या गोष्टीचं लॅब किंवा गरीब लोकांना किंवा अपंग लोक आहेत या सगळ्या गोष्टी ते संस्थेमार्फत ते सगळे कार्य समाजसेवा करत असतात. जिजाऊ संस्थेचा मी आभार मानतो या सगळ्यांच्या वतीनं. धन्यवाद. मग आज तुम्ही त्या कार्यक्रमाला चालले कसं वाटतंय आज रे?
सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व पाहुण्यांची जितके सगळे लोक चालत चालत दिसतात, कारण की एवढे लोक आले होते, एवढी पब्लिक होती, एवढी महिला होत्या, एवढ्या लहान मुली होती, मुलं होते. त्यामुळे रस्त्यावर एवढी ट्रॉफिक झाली होती. त्यामुळे सगळ्यांना आपापल्या वाहना 4-4, 5-5, 3-3 किलोमीटर लांब उभे करून चालत यावं लागलं. आम्ही आमची गाडी उभी करून 4 ते 5 किलोमीटर आम्ही चालत प्रवास करत आहोत आणि प्रवास करून आपण चाललो आहे. त्या ठिकाणी आज कार्यक्रम आहे जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था. त्या संस्थेचे संस्थापक आहेत श्रीमान सांबरे साहेब आणि त्यांनी आज तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी, कार्यक्रम पाहण्यासाठी मुरबाड, वाडा, मोखाडा, ठाणे शहर, ठाणे जिल्हा, नाशिक, खूप लांबून महिला, मुलं, मुली, विद्यार्थी, बुजुर्ग, वयस्कर सगळे हजर होत आहेत आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सगळे तिथे जमा होत आहेत. सगळे चालत चाललेले आहेत. किती लांबच्या लांब रांगा चालण्यात होत्या, तर सगळ्यांच्या तोंडावरती आनंद होता. सगळ्यांना खूप आनंद वाटत होता. भले लाखोच्या संख्येने सगळे लोक येत आहेत या कार्यक्रमाला. ठाण्यातून नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्र जिल्ह्यातून प्रत्येक गावातून आलेले आहेत सगळे. बघा मुरबाडून सुद्धा आले, पूर्ण महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यातून आलेले आहेत सगळे या कार्यक्रमासाठी दर्शविलो आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत, महाराष्ट्रात लोकांपर्यंत ही भावना पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे त्यांचं श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय जिजाऊ संस्था संचालित 24 तास सेवा. चॅनल लाईक करा. डॉक्टर अवेलेबल नहीं, ये सारी बातें सुनकर के इतना
खबर मिलती है, मोबाइल चोरी होने की खबर मिलती है। ऐसी सारी खबरें हमको रोजमर्रा की जिंदगी में मिलती है और ना ही वहाँ पर बस अवेलेबल है। क्योंकि बस अवेलेबल नहीं है भिवंडी से कल्याण जाने के लिए, भिवंडी से सागर जाने के लिए एक ही घंटा अभी तक के उनका प्रोसेस चालू ही है। आपके हाथ में अब तक के हमारा देश आजाद होने के बावजूद हमारी महिलाओं के लिए कुछ नहीं है। महिलाएं सुरक्षित नहीं है, महिलाएं कैपेबल नहीं है। और वहीं हम देखें सामने सर की बात करें तो भिवंडी शहर के जरिए ब्यूटी पार्लर के जरिए, मैं ज्यादा बात नहीं करूंगी, सर भी बहुत सारे लोग हैं बोलने के लिए, बस यही बोलूंगी, सामने सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद और थैंक यू। थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद। यानंतर मंगळागौरचा एक परफॉर्मन्स आपल्यासमोर आहे। 5 मिनिटं लागतील अजून। बरं, एक महत्वाची सूचना, आपण एंट्री गेटच्या समोर दोन्ही रस्त्यांच्या बाजूला ज्या इको गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या दोन्ही बाजूच्या इको गाड्यांमुळे या साईडला आलोट्यापर्यंत ट्रॅफिक झाले, विक्रमगड पर्यंत गाड्या, पोलिसांना सहकार्य करून जी 2 ते 2.5 किलोमीटर लांब रांग लागलेली आहे गाड्यांची ती आपण लवकरात लवकर क्लिअर करायची। यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधण्याकरता आजच्या महिला मेळाव्याचं औचित्य साधून अनेक महिलांच्या आरोग्याविषयीच्या समस्या असतात त्याबाबत आपल्यासमोर आपले विचार मांडण्याकरता सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर तेजस्वी पाटील आपणास विनंती करतो की आपण महिला आज महिला मेळाव्याला आल्या। नक्कीच आज जिजाऊ परिवार आहे, तुम्ही काय कोणाला पैसे देऊन आणलेला नाहीये किंवा आम्हीच दाखवून आणलेलं आहे। आजची परिस्थिती आपण देशाची बघतो का महिला सुरक्षित नाही, लहान बच्ची सुरक्षित नाही, 70 वर्षाची आजी सुरक्षित नाही। अशा वेळेस आमच्या कुटुंबाचा मेळावा लावलेला का जेणेकरून समाजाचे रक्षण करण्यासाठी पोलीस तर रक्षण करतातच, म्हणजे त्याच्याबरोबर आमच्या भगिनी रक्षणासाठी तयार झाल्या पाहिजेत, त्या दृष्टीने आजच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। और बघितलं तर अक्षरशः उभं राहायला जागा नाहीये, प्रचंड अशी गर्दी, तिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत गर्दी पाहायला मिळते। काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे एक जिजाऊचं काम आहे? आपण भाषणं ऐकले असतील का, जिला पती नाही त्या ताईचे दोन्ही मुली आपण प्रशासनामध्ये उच्च पदावर लावले, देश पत्नीपर्यंत खेळायला गेलेले आहेत। अशा विविध प्रकारच्या ज्या भगिनीच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचा बाळ असताना पती जातो, यातील लोकांची दिलीमांडी करणारे ताईला आपण रोजगार दिलेला आहे। अनेक आई वडील नसलेले मुलं केंद्र सरकार राज्य सरकारच्या दृष्टीने प्रशासनामध्ये नोकरी लागलेले आहेत। त्याचप्रमाणे ताईच्या काळजीसाठी आता आपण दवाखाना बघितला असेल, शाळा बघितल्या असतील, स्पर्धा परीक्षा वाचनालय बघितलं असेल, अंध मतिमंद शाळा बघितली असेल, पोलीस भरती केंद्र बघितलं असेल, अशा विविध प्रकारच्या सुविधा समाजासाठी कुठल्याही वर्गणा न घेता, शासनाकडून कुठलेही पैसे न घेता
हा समाज आपला आणि या समाजाच्या सेवेसाठी जिजाऊ काम करते, त्याचं काय असं उत्तम उदाहरण आहे. कुठून तुम्ही महिला आल्या साधारण तरी सर? साधारण ठाणे पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. कुठल्याही त्यांना आमिष दिलेलं नाही की कुठल्याही प्रकारे त्यांना सांगितलेलं नाही की बाबा तुम्हाला हे मिळणार आहे म्हणून चला. तर आम्ही आशाताई किंवा अंगणवाडी सेविका तो कुठला नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य याला सांगितलेलं आहे 50-50 लोक घेऊन या तर 20 लोक घेऊन द्या. त्या आमच्या परिवारातल्या सगळ्या आहेत. हो का? बरं आहेत ना? हो ना, आले ना तिथं बाची बाची बसली. हा बरोबर. नक्की हो नक्की हो माहिती आहे ना. जेवण करून द्या. बरोबर सगळं आता मी आहे माहिती ना मला वैजी माहिती असतं त्या वैजी भाऊजी त्यांना आमच्या. बरोबर बरोबर. सक्षमीकरणासाठी किती महत्वाचं आहे अशा प्रकारच्या मेळाव्यांचं आयोजन करणं. जिजाऊ खरं तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात काम करत असतं. आज महिला सक्षमीकरणाच्या कामासाठी जिजाऊ मार्फत वेगवेगळे गावोगावी सिलाई मशीन क्लासेस, मेहंदी क्लासेस, त्याचबरोबर ब्युटी पार्लर क्लासेस, विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था केली. अगदी साबण बनवणे, शॅम्पू बनवणे, जेणेकरून पुरुषाच्या बरोबर काहीही 2 पैसे कमावले पाहिजेत त्या दृष्टीने जिजाऊ गेली 15 वर्ष काम करते. आणि त्यामुळे तेवढ्या भगिनी मोठ्या प्रमाणात आलेले. प्रत्येक ताईच्या पोटातल्या बाळापासून 100 वर्षाच्या आजोबापर्यंत आरोग्याची काळजी जिजाऊ करते. त्यामुळे आज जिजाऊ मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये नागरिकाला आलेली. आपण पाहू शकतो की कोकणवरच्या मराठवाड्यात 7,500 विद्यार्थी सदर कार्यक्रमाला होते. त्यानंतर 11 वाजल्यापासून हा महिला मेळावा सुरू आहे. महिलांना आरोग्याच्या बाबत माहिती द्यायला लावलेली आहे. महिलांचं प्रबोधन करायला लावलेलं आहे. रक्षण कसं करायचं याबाबत माहिती द्यायला लावलेलं आहे. तर प्रत्येक काही आज सक्षम होणे गरजेचे आहे. तुम्ही मुलालाही संस्कार दिले पाहिजे. नुसते मुलीला संस्कार देऊन समाज पुढे नाही जाणार. आज जे करणारे गुन्हे करणारे लोक ते मुलंच आहेत ना, जेंट्सच आहेत ना. तर त्यांना संस्कार देण्याचं काम काही केलं पाहिजे. आणि दुपारी 2 वाजता जिजाऊ मार्फत जवळजवळ 12,000 विद्यार्थी सरकारी प्रशासनामध्ये लागलेले आहेत. अनेक आई वडील नसलेले विद्यार्थी अधिकारी झाले, वडील नसलेले विद्यार्थी अधिकारी झाले. त्यांचे मोजक्या 250 लोकांचा सत्कार ठेवलेला आहे. तो कार्यक्रमही 3 तास चाललेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त गर्दी मुलं पाहायला मिळतात. किती लोक आले असते त्या अंदाजे तरी खूप लोक आलेले. तर हा जिजाऊचा प्रेम आहे, जिजाऊवर असणारा प्रेम आहे, जिजाऊचं समाजातील काम आहे. आणि हा आमचा परिवार आहे. ही काही लोक विकत घेऊन नाही आणलेले किंवा कुठल्या आमिष देऊन आले. या सर्व भगिनी त्यांना भाऊजी जे आम्ही करतो रक्षाबंधनलाही ते असतात. आणि या परिवारातल्या जिजाऊ जात पात धर्मापलीकडे जाऊन काम करते, फक्त पक्षापलीकडे जाऊन करते. फक्त समाज हा आपला आहे आणि समाजासाठी 78 वर्षामध्ये जे कुठल्याही सरकारने केलेलं आहे ते काम जिजाऊ करते. त्यामुळे सगळ्या आशेने जिजाऊ परिवारामध्ये आमच्या भगिनी आहेत. अगदी मुरबाडच्या टोकापासून, नगरच्या बॉर्डर पासून, वेगळ्या गुजरात बॉर्डर पासून, नाशिकच्या बॉर्डर पासून भगिनी आलेले आणि शहरातूनही मोठ्या प्रमाणात आलेले. खूप गर्दी, एक मोठी 17 सामाजिक संस्थेने आयोजन स्पर्धा, महिलांसाठी स्पर्धा, महिलांसाठी मिळावा आणि उत्कृष्ट विद्यार्थी गौरव पुरस्कार आज खूप गर्दी या ठिकाणी आहे. विद्यार्थ्यांशी बोलून घेऊया, महिलांशी बोलून घेऊया. कारण आपण सांप्रदायिक सुविधा बोललो आणि त्यांनी खूप सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. कारण त्यांनी सांगितलं तर ही जी आजची गर्दी आहे ना कोणी पैसे देऊन आणलेली आहे, ना कुठे नगरसेवकांनी आणलेली आहे, ना कोणाला कुठलं खोटं आम्हीच दाखवून आणलेली आहे. ही सगळी गर्दी आहे त्यांची.
नमस्कार मित्रांनो, आपण आहोत विक्रमगड इथे आणि इथे आज जिजाऊ सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून एक कोकण मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. तसेच महिलांसाठी महिला मेळावा आयोजित केला होता आणि वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला आपण उपस्थिती दाखवली आणि या कार्यक्रमाला उपस्थिती या कार्यक्रमाला होती. आणि त्यानंतर आपण संस्थेचे अध्यक्ष माननीय सांबरे साहेब यांच्याबरोबर बातचीत केली, मुलाखत घेतली आणि त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. घरात आपण पुढच्या प्रसारात निघत आहोत आणि येणारा हर जनसमाजाचे मुलांशी त्या लोकांशी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
निघाले होते आणि सकाळी लवकर निघून जो कार्यक्रम सगळे मस्त जसं प्रत्येकांना बघलो स्टॉप येतात सगळे उतरून चाललेत. लास्टला ही बस पोचणार आहे वाघाळे स्टेट रोड नंबर 22 ठिकाणी आणि हाय ते प्रवासी उतरून जातील. प्रवासी नाही आमचे सहकारी, प्रवासी म्हणजे भाडे घेऊन जाणार आहे पण आज सगळे आमचे सहकारी आहेत. महाराष्ट्रामधल्या ठाणे जिल्ह्यामध्ये जो विक्रमगड तालुका आहे, वाडा आहे, त्या ठिकाणी जाताना रस्त्यामध्ये एवढे मोठे मोठे खड्डे होते. खड्ड्यात रस्त्यात का रस्त्यात खड्डे हेच कळत नव्हतं. त्यामुळे असं वाटत होतं की आम्ही एसआर रोडमध्ये कुठल्या बोटीत बसून चाललोय. हा बोटीचा आनंद आम्ही या बसमध्ये घेत होतो. कारण का रस्त्यामध्ये एवढे खड्डे होते, खूपच खड्डे होते भयंकर. आणि बिचारा आमचा सारथी, आमचा बसचा चालक सगळे खड्डे वाचवून सगळ्यांना प्रवाशांना आम्हाला घेऊन व्यवस्थित गेला आणि व्यवस्थित घेऊन येते. कारण काय असतं की आपण गाव प्रवास करत असताना प्रवासामध्ये जो त्रास आपल्याला होतो तो त्रास इतरांनाही होतो. याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी. कारण का आपल्याकडे खूप रस्त्याचं काम चालू आहे ते आम्ही एक्सेप्ट करतो, आम्ही मान्य करतो रस्त्याचे कामं चालू आहेत. पण एवढे खड्डे भिवंडीमध्ये आहेत. वज्रेश्वरी रोडला आहे, वाडा रोडला आहे, वाड्यापासून आपण मोकळा रोडला जातो त्या रोडला आहे, त्याच्यानंतर आपण वाड्याहून आपण विक्रमगडला जातो त्या रस्त्यातही खूप सारे मोठे मोठे खड्डे आहेत. तर कृपया करून रस्त्यात खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही आहे. तर कृपया करून आपले जे बांधकाम मंत्री असतील त्यांना एक नम्र विनंती करतो, कळकळीची विनंती करतो, साहेब रस्त्यामध्ये खूप खड्डे झालेले आहेत, तर कृपया करून ते खड्डे बुजवा आणि नवीन रस्ते बनवा. लवकरात लवकर चांगलं रोड ट्रान्सपोर्ट आम्हाला द्या, जेणेकरून आमच्या प्रवासाला त्रास होणार नाही आणि आम्हाला कुठलाही प्रवास करायला त्रास होणार नाही. बघा काय वाटतंय तुम्हाला.